बोला. हा बरोबर आहे. आज सर्वप्रथम तालुक्यातल्या सर्व जनतेला व भाविक भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या जत तालुक्यामध्ये म्हैसाळ योजनेच्या पाण्यासंदर्भात सातत्यपूर्वक गेली अनेक वर्षे पाण्यावरती पाणी येणार ह्याच इच्छाच्या अनुषंगाने वाटचाल करत असताना आत्तापर्यंत पाणी जे मागण्या मी याच्यापूर्वी केली 2019 मध्ये मागणी केली होती. ज्यावेळेस मुंबईला चालत गेल्यानंतर त्यावेळेस सांगितलं होतं की पाणी तुम्हाला मिळणार नाही आणि 2019 मध्ये आम्ही गुड्डापूर या ठिकाणचा खुलासा केला की आपल्याला पाणी शिल्लक नाही. त्यानंतर सातत्यपूर्वक त्या गोष्टीचे पाठपुरावा करत असताना जत तालुक्यामध्ये पाणी येणार ह्या आशेनं आज जत तालुक्यामध्ये काही भागामध्ये पाणी आलंय आपण म्हणतोय, पण आम्हाला आमची जी मागणी काय होती की जे म्हैसाळचं पाणी जत तालुक्यामध्ये आलेलं आहे ते पाणी सातत्यपूर्वक ज्या भागामध्ये मागणी होती त्या भागामध्ये पाणी कसं जाऊ शकतंय याचं त्यावेळेस 2019 मध्ये माडगाव गावातील लिंबाची माळी, त्यानंतर कामना बंडकर, जेटलिंग कोरे, सुतार असे अनेक माणसं, त्याचबरोबर अंकलीतली काही माणसं, दरीकुणमधली काही भक्त मंडळांसोबत घेऊन त्या ठिकाणी पाण्याचा सर्वे केला. त्यावेळेस पाणी कसं येऊ शकतंय हे इंजिनियर आम्ही वैयक्तिक इंजिनियर घेतला, खाजगी इंजिनियर घेतला, त्याचे पैसे मोजले, किती किलोमीटर अंतर आहे हे मोजलं आणि त्याच पद्धतीनं मागणी 2019 मध्ये आम्ही त्यावेळेस केली. ते मागणी करत असताना ते पाणी जाऊ शकतं ह्याची गॅरंटी आम्हाला स्वतःला झाली पहिला की बाबा हे पाणी ह्या ठिकाणी गुड्डापूर तलाव, वसपेठ आपलं मायताळ कॅनलपासून वसपेठ तलावामध्ये पाणी जाऊ शकते का, वसपेठ तलावातून गुड्डापूर तलावामध्ये पाणी जाऊ शकते का, त्याचबरोबर जे धोडनाला प्रकल्पमध्ये जाण्यासाठी जे पाणी आहे किंवा आज सुरडी तलाव आहे त्या सुरडी तलावामध्ये पाणी कसं जाऊ शकते, ह्या 2-3 गावाचा सर्वे केला आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने आमच्या इंजिनियरने सांगितले की पाणी जाऊ शकते का आणि अंदाजे खर्च किती. त्याच अनुषंगाने आम्ही पत्र तयार केलं आणि त्याच पद्धतीची मागणी केली. जलसंपदा विभागाचे त्यावेळेस गिरीश महाजन साहेब होते, त्यांनी त्या पत्राचं उत्तर आम्हाला मिळालं की ह्या सगळ्या तलावामध्ये पाणी जाऊ शकते, त्यासाठी आमच्याकडे पाणी शिल्लक नाही. हा जर साठा शिल्लक नव्हता तर 2019 मध्ये संकमध्ये त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तत्वता मान्यता देऊन टाकली. अंकलगीमध्ये त्यावेळेस मला होते गुणाले साहेब म्हणून होते, त्यावेळेस त्यांनी पाणी नसताना त्या ठिकाणी नकाशाद्वारे सादरीकरण करून झालं, पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ह्या कामाची खरी सुरुवात झाली. पण माझी विनंती आहे की ज्या तालुक्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे ते पाणी मिळण्यासाठी आता देखील 2019 मध्ये म्हणजे मायताळ कॅनलपासून मंगळवेढा तालुक्यामध्ये पाणी जाऊ शकते आणि त्या ठिकाणी पाण्याची पूजा होऊ शकते आणि आज तब्बल 5 वर्षानंतर आमच्या तालुक्यामध्ये पाण्याची पूजन होते, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. म्हणून श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून असेल, पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून असेल, मी तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये पाण्याचा कलश घेऊन त्या प्रत्येक गावामध्ये जल चळवळ उभा करण्यासाठी आपण 5 वर्षे मागे आहोत. 5 वर्षापूर्वी माझ्याकडे मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकताय की आज हे पाणी दिसतंय. त्या ठिकाणी प्रत्येक त्या भागामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये बघा म्हैसाळचे पाणी मंगळवेढा तालुक्यात दाखल तब्बल 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फळाला लोकप्रतिनिधीचे म्हणजे मनापासून प्रयत्न आभार हे ठिकाणी मानले जातात. हे किती वर्षापूर्वीचा पेपर आहे, यावर तारीख आहे. 2019 मध्ये एकीकडे तुम्ही पाणी पूजन होते आणि 2023 मध्ये आमच्या भागामध्ये पाण्याला स्वागत केले जाते. एकीकडे अंकलगीमध्ये त्यावेळेसचे जे पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, 2 महिन्यामध्ये पाणी येणार. मला अनेक पत्रकारांनी विचारलं की बाबा त्या ठिकाणी जे आलेलं पाणी आहे 2019 मध्ये आता जे पाणी आलं ते समाधान आहेत का, ह्याच समाधानी नाही. कारण हे पाणी 2019 मध्ये साहेबांनी आले आणि त्याचा नकाशा त्यावेळेस सादरीकरण झालेलं आहे. त्याचं महत्त्व आम्हाला नाही. आम्हाला गुड्डापूर तलावामध्ये पाणी आलं पाहिजे, वसपेठ तलावामध्ये पाणी आलं पाहिजे, सुरडी तलावामध्ये पाणी आलं पाहिजे, दरीकुणूर तलावामध्ये पाणी आलं पाहिजे, दरीवडची तलावामध्ये पाणी आलं पाहिजे, सिद्धनाथ तलावामध्ये पाणी आलं पाहिजे. ह्या सगळ्या माध्यमातून संक तलावामध्ये पाणी आलं तर ते उद्यापर्यंत जाऊ शकते. त्यासाठी आमची जलचळवळ असणार आहे आणि आतापर्यंतच्या कालावधीमध्ये ज्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक 2019 असेल किंवा जलचळवळ जेव्हापासून असेल तेव्हापासून पत्रकार बांधव मोठ्या पोटतिडकीने मांडतात, पण तुम्हाला देखील आतापर्यंत त्याचं यश प्राप्त झालं नाही. ज्यावेळेस ह्या तलावामध्ये पाणी येईल त्यावेळेस सर्व पत्रकार बांधवांना देखील त्याचं यश प्राप्त होईल. तोवरपत्र हे नुसतं पाणी गेलेलं पाणी त्याचं पूजन झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी पूजन झालं ते पाणी आम्हाला नको आहे. आम्हाला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आणि हे मिळण्यासाठी तालुक्यातल्या आज 1 तारीख आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात हा संकल्प करतोय आणि 8 तारखेला
अंकली गावामध्ये देखील त्या ठिकाणी अमरण उपोषण घालण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तिथूनच खरी कामाची सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी त्या गावातल्या सगळ्या मंडळींसंग विचारविनिमय करून 64 गावामध्ये पाण्याचा कलश घेऊन प्रत्येक गावामध्ये जवळपतूर पूर्ण दौरा होत नाही तोरपतूर जिथं रात्र होईल तिथंच मुक्काम करून त्याच गावामध्ये जवळ जो उभारणार नाही तोरपतूर आम्हाला पाणी मिळणार नाही. आज उन्हाळा संपला, पावसाळा संपला, हिवाळा चालू झाला आहे, आता उन्हाळा चालू होईल. आत्ता 40 टँकर जर तालुक्यामध्ये चालू आहेत तर इथून पुढच्या कालावधीमध्ये जगणं फार कठीण असणार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरणं अत्यंत गरजेचं आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.